कोण वाचन करतंय? मी त्याचं एक्सप्लेनेशन लगेच करणार आहे. वाचतंय कोणी? वाचते सर मी. हा, येस. इतिहास विषयाचे साधारणपणे 3 कालखंड पडतात. एक प्राचीन इतिहास, दुसरं मध्ययुगीन इतिहास, तिसरं आधुनिक इतिहास. मानवाची उत्क्रांती. एकपेशीय सजीवापासून ते मानवाच्या उत्पत्तीपर्यंत निसर्गाला कोट्यावधी वर्षे लागले. उत्क्रांतीच्या ओघात माकडासारखा प्राणी जन्माला आला. हा प्राणी एप म्हणून ओळखला जात असे. त्याला शेपूट नव्हते. त्याचे डोके माकडापेक्षाही मोठे होते. त्याच्या त्याच्या पाठीत बाक होता आणि हा प्राणी 2 पायावर चालत असे. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते. त्याच्या भुवयावर जाड केस होते. संपूर्ण शरीरभर केस होते. हा प्राणी म्हणजे आदिमानव होय. त्यानंतरच्या काळातील मानवी विकासाचे होमो इरेक्ट्स आणि होमो सेपियन असे 2 टप्पे मानले जातात. होमो सेपियन म्हणजे बुद्धिमान मानव. मानवी विकासाच्या या टप्प्यात मानवाला अग्नीचा उपयोग माहिती होता. त्यानंतरच्या काळात त्याने दगडी हत्यारे घडविण्यास सुरुवात केली. हा काळ अश्मयुगीन काळ म्हणून ओळखला जातो. या काळाचे पुराश्मयुग व नवाश्मयुग असे 2 काळ पडतात. पुराश्मयुग. आदिमानव आपली उपजीविका करण्याकरिता कंदमुळे आणि कच्चे मांस खात असे. जेव्हा त्यास नुसत्या हाताने मांस सोलणे अवघड आहे असे कळल्यानंतर त्याने दगडापासून हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली. ज्या काळात मानवाचे दगडापासून हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली त्यावेळेस सुरुवातीला हे हत्यारे ओबडधोबड होती. लांब वर दगड फेकण्याकरिता त्याने दगडाला आकार देण्यास सुरुवात केली. दगडाला योग्य आकार देण्याकरिता त्याने दगडाला छिलके पाडण्यास सुरुवात केली. या संकल्पनेमधून सुबक आकाराचे हत्यार आकारास आले. दुसरं नवाश्मयुग. इंग्लिश वाचायला सुरुवात नवाश्मयुगामध्ये करायची. मानवाला शेती व पशुपालनाची कला अवगत झाली. बी टाकल्यानंतर झाड तयार होते हे ज्ञान त्यास कालांतराने त्यास मिळाले आणि यामधून शेती करण्याची आणि शेती करण्याकरिताची पशुचा वापर करण्याची कल्पना त्यास सुचली. या कल्पनेमधून मानवाच्या जीवनात शेती आणि पशुपालन व्यवसाय सुरू होऊन मानवी संस्कृतीच्या विकासाकडे मानव वळत गेला. शेतीचा शोध. जमिनीवर सांडलेले धान्याचे कण मातीत रुजतात आणि त्यापासून रोपे तयार होऊन त्यास कणसे लागतात असे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने धान्य पेरण्यास सुरुवात केली आणि त्या संकल्पनेतून शेतीचा शोध लागला. नाही सर, पशुपालन नाही. मानवाला शिकारीकरिता आणि घराची राखण करण्याकरिता कुत्रा उपयुक्त ठरू लागला. या घटनेमुळे त्यास आपल्या मदतीकरिता प्राण्याचा उपयोग होतो असा शोध लागला. या शोधातून मानव मानवी शक्तीऐवजी प्राण्यांचा उपयोग करून शेती करू लागला. ग्रामीण वस्तीचा विकास. मानवाच्या जीवनातील शेतीचा शोध हा त्याला स्थिरता आणण्यास उपयोगी ठरला. शेतीचा शोध लागल्यामुळे त्याची भटकंती संपवून स्थिर जीवनास सुरुवात झाली. गाव व वसाहती. शेतीच्या शोधामुळे त्याला एकाच ठिकाणी अन्न मिळू लागले. त्यामुळे त्याच्या जीवनात स्थिरता येऊन तो घरोघरी राहू लागला. शेतीच्या कामाकरिता त्यास इतरांची गरज भासू लागली. त्यामुळे एकमेकांस सहाय्य करणाऱ्या माणसाचा गट तयार होऊन ते एकत्र राहून एकमेकांस संरक्षण देऊ लागले. त्यामधून ग्रामीण वस्तीचा विकास झाला आणि वस्तीचे रूपांतर गावामध्ये होऊ लागले. नागरी संस्कृतीचा उदय. स्थिर झालेल्या समाज व्यवस्थेला गतिमानता आणण्यामध्ये चाकाचा शोध हा क्रांतिकारक ठरला. नवाश्म युगामध्ये चाकाचा शोध लागला असावा असे म्हटले जाते. मानवास उंचावरून घरंगळत येणाऱ्या
ओंडक्यावरून चाकाची संकल्पना सुचली. चाकाचा सर्वात प्रथम वापर कुंभाराने भांडी तयार करण्यासाठी केला असे म्हटले जाते. चाकाच्या शोधामुळे वाहतुकीला सुरुवात झाली. जगातील बहुतांशी संस्कृती नदीकाठच्या प्रदेशात विकसित झाली आहे. त्यामध्ये भारतातील सिंधू संस्कृती, आशिया खंडातील तैग्रीस, युफ्रेटिस व चीनची संस्कृती, नाईल नदीच्या खोऱ्यातील विकसित झालेली इजिप्तच्या संस्कृतीचा विकास नद्यांच्या प्रदेशात झाला आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यातील संस्कृती. सिंधू संस्कृतीचा शोध सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असताना खोदकाम करते वेळी तेथील लोकांना पुरातन विटा व चित्रलिपी मृदा सापडल्या. सर जॉन मार्शल व राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने सन 1922 ते 1930 पर्यंत या भागात उत्खनन कार्य करून एक महत्वपूर्ण आणि विकसित संस्कृती जगापुढे आणली. तीच सिंधू संस्कृती होय. ही संस्कृती इसवी पूर्व 5000 या काळात अस्तित्वात असावी असे या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते. आज ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर केलेल्या उत्खननामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालिंबंगन, कोटडा, धोरावीर, रंगपूर, रुपड इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. आज ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नगर हडप्पा व मोहेंजोदडो या नावाने प्रसिद्ध आहे. ही संस्कृती सिंधू आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली आहे. सिंधू संस्कृतीचे वैशिष्ट्ये जगातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती आहे. रस्ते, घरे, सांडपाण्याच्या व्यवस्था याची सुनियोजित रचना. पुरापासून संरक्षण करण्याकरिता उंच जोत्यावर घरे बांधण्यास आली होती. आरोग्य व स्वच्छता यांच्या दृष्टीने बंद गटारे निर्माण करण्यात आली होती. मोहेंजोदडो येथे 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर उंचीचे स्नानगृह मिळाले आहे. मोहेंजोदडो हे शहर नदीच्या पुरामुळे 7 वेळा नष्ट होऊन पुन्हा वसविल्या गेल्याने तेथील पुराव्यावरून सिद्ध होते. स्थानिक प्रशासन मोहेंजोदडो येथे करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून येथील लोक आरोग्य आणि स्वच्छता विषयक सोयीच्या बाबतीत जागरूक असल्यामुळे दिसून येते. नगर रचना योजनाबद्ध होती. यावरून या ठिकाणी आजच्या प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात असाव्यात आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे दिसून येते. हडप्पाकालीन लोकजीवन सिंधू आणि रावी नद्यांच्या परिसरात करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे येथील लोकजीवनाबाबत खालील माहिती मिळते. दैनंदिन जीवन प्रणाली. अन्न. येथील लोक आपल्या आहारामध्ये तांदूळ, गहू, सातू, खजूर, मांस, मासे, भाज्या व फळे यांचा वापर करीत असल्याचे दिसून येते. वस्त्र व प्रावरणे. येथील उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून या लोकांना कापड विणण्याची कला अवगत असल्याचे दिसून येते. स्त्री पुरुषांच्या पोशाखात कमरेपर्यंत वस्त्र व उपरण्याचा वापर करीत असे. अलंकार. हे लोक सोने, चांदी, तांबे, रत्ने, शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचा वापर दागिने तयार करण्याकरिता करीत असे. यामध्ये बाजूबंद, अंगठ्या, दंडांपर्यंत बांगड्या, कमरपट्टा इत्यादी अलंकारांचा समावेश होता. करमणुकीची साधने. हे लोक करमणुकीकरिता नृत्य, संगीत व सोंगट्या व फासे यांचा खेळ खेळत. धार्मिक संकल्पना, पूजा अर्चना. हडप्पाकालीन उत्खननात मिळालेल्या मातृदेवतेची मूर्ती आणि अग्नीचे अवशेष यावरून लोक निसर्गपूजक व मातृपूजक होते. अंत्यविधी. हडप्पाकालीन लोक मृतदेहांना जाळीत असे किंवा शवपेटीत घालून पुरले जात असावेत असे या स्पष्ट होते. त्याचबरोबर मृतदेह पुरताना सोबत अन्न, अलंकार व
हॅलो चैताली मॅडम, आवाजाला अडचण येते. रेंज गेली वाटतं तुमच्याकडे. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो सर हो येतोय. सर. कमी येतोय हो सर. सर. ओके ओके, हा थांबा एक मिनिट. कमी येतोय. आता येतोय का आवाज? हॅलो येतोय हो सर सर. पण कमी येतोय. हो सर येतोय. मॅडम, तुमचा मोबाईलचा आवाज वाढवा ना कृपया. ज्यांना आवाज कमी येतोय ना त्यांनी मोबाईलचा आवाज वाढवा. आपलं थोडं लेक्चर 5 मिनिटं का उशीर झाला, तर बऱ्याच जणांना टेक्निकल इश्यू येत होता, म्हणून 5-7 मिनिटं आपण उशिरा घेतलं. याच्या पुढचा थोडा टॉपिक आहे, तो कोणी वाचतंय का? किती टॉपिक राहिला बघू आपण. थोडाच जाऊ द्या, थोडाच आहे. आता मी एक्सप्लेन करून सांगतो, त्यानंतर पुढची PDF आपण बघणार आहोत. ओके. आता परिसर अभ्यास, इतिहास, सोशल सायन्स ज्यांचं आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. जे पेपर 1 पेपर 2 साठी उपयुक्त आहे. आणि विशेष म्हणजे सर्वंकष माहिती आहे, ज्यामुळे ती दोन्ही पेपरला उपयुक्त ठरणार आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की इतिहासाचे 3 कालखंड पडतात: प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास. ओके, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मानवाची उत्क्रांती कशी झाली, तर एक लक्षात ठेवा, त्याला कोट्यवधी वर्ष लागलेले आहेत. सगळ्यात पहिला प्राणी जो होता तो ज्याचं रूपांतरण मानवामध्ये झालं, तो एप नावाचं माकड होतं. त्याची माहिती आता आपण वाचलेली आहे. त्याला शेपूट नव्हतं, त्याचं डोकं माकडापेक्षा मोठं होतं, पाठीमध्ये बाक होता, तो 2 पायांवर चालत होता, गुडघ्यापर्यंत लांब हात होते, भुयावर जाड केस होते. हाच आपला प्राणी म्हणजे आदिमानव होय. म्हणजे एप नावाच्या माकडापासून आपली उत्क्रांती सुरुवात झाली. मानवी विकासाचा टप्पा जर म्हणला तर 2 टप्पे मानले जातात: एक होमो इरेक्टस आणि एक होमोसेपियन. आता मी काल एक प्रश्न विचारला होता, ते बऱ्याच जणांना उत्तर आलं नव्हतं. तर होमोसेपियन सेपियन, आता आपण थोडं पुढे आलोय. तर 2 प्रकार मानले जातात: एक होमो इरेक्टस, दुसरा आहे होमोसेपियन. होमोसेपियन कोणाचा तरी माईक ऑन झालाय वाटतं. ओके, ठीक आहे. होमोसेपियन आणि होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव. तर मानवी विकासाच्या या टप्प्यात मानवाला अग्नीचा उपयोग माहिती होता. हे आपल्याला अगदी लहानपणापासून माहिती आहे सगळ्यांना, की तुम्ही इतिहासामध्ये अभ्यासलेला आहे. तर कशा पद्धतीने 2 दगडांवर दगड घासून घर्षणातून अग्नी निर्माण केला गेला. सुरुवातीचा काळ दगडांचा वापराचा होता, दगडी हत्यारांचा वापराचा होता, म्हणून त्याला अश्मयुग म्हणतात. अश्मयुगाचे पुन्हा 2 भाग पडतात: एक पुराश्मयुग आणि एक नवाश्मयुग. आता पुराश्म युगामध्ये काय होतं की आपली उपजीविका करण्याकरता जो आपला आदिमानव होता तो कंदमुळं खायचा, कच्चे मांस खायचा. तर ते त्याला लक्षात आलं की हे मांस हाताने सोडणं अवघड आहे, म्हणून त्याने हत्यारं तयार करायला सुरुवात केली. म्हणजे हत्यारांची निर्मितीचं मूळ कारण एकमेकांचा जीव घेणं असं नाहीये. तर त्यांचा अर्थ असा होतो की हत्यारं निर्मिती करण्याचं कारण जे आहे ते आहे मांस सोलण्यासाठी. त्यावेळेस सुरुवातीला हे हत्यारं अवघड होती. नंतर त्याला लक्षात आलं की आपल्याला या हत्यारांचा अजून उपयोग होणार आहे. मग लांबवर दगड फेकण्याकरता त्याने दगडाला आकार दिला. दगडाला योग्य आकार देण्याकरता दगडाला छिलके पाडण्यास सुरुवात केली. या संकल्पनेतून सुबक आकाराची हत्यारे आकारास आली. हे झालं पुराश्मयुगाचं. म्हणजे अश्मयुगाचे 2 भाग आहेत: एक पुराश्मयुग आहे आणि एक नवाश्मयुग आहे. त्यामध्ये नवाश्म युगामध्ये मग मानवाला, आता हा प्रश्न टीईटीला विचारला गेलाय की कोणत्या युगामध्ये मानवाला साधारणपणे शेती व पशुपालनाची कला अवगत झाली, तर त्यामध्ये नवाश्म युगामध्ये मानवाला शेती व पशुपालनाची कला अवगत झाली. बी टाकल्यानंतर झाड तयार होते, हे ज्ञान त्यास कालांतराने त्यास मिळाले. यामधून मग शेती व पशुपालन सुरू झालं आणि माणसाच्या विकासाला, संस्कृतीच्या विकासाकडे तो वळत गेला. तर साधारणपणे शेतीचा शोध कसा लागला हा सुद्धा भाग इथे अभ्यासणं इंटरेस्टिंग आहे. जमिनीवर सांडलेले धान्याचे कण मातीत रुजतात, त्यापासून रोपे तयार होऊन त्यास कणसे येतात, असे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने धान्य पेरण्यास सुरुवात केली आणि मग शेतीचा शोध लागला. शेतीबरोबर त्याला एक पशुपालनाची सुद्धा कल्पना मानवाला आली. तर त्याने प्राण्याचा उपयोग आपल्या मदती करता केला आणि मग आपली शक्तीऐवजी प्राण्यांची शक्ती तो वापरू लागला. यातूनच ग्रामीण वस्ती तयार व्हायला लागली. माणसाच्या स्थिर जीवनास सुरुवात झाली. माणसाच्या स्थिर जीवनाला सुरुवात कधी झाली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं, याचं उत्तर जे आहे ते पुराश्म युग आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 1 मिनिट. नवाश्म युग आहे.
नवाश्म युगामध्ये साधारणपणे मानवाच्या स्थिर जीवनाला सुरुवात झाली, कारण तो पुराश्म युगामध्ये भटकंती करणारा माणूस जो आहे तो स्थिर कधी झाला, तर तो नवाश्म युगात झाला. आणि दोन्ही युग हे अश्मयुगातलेच आहेत. त्यानंतर गाव वसाहती निर्माण होऊ लागल्या, स्थिरता येऊ लागली, एकमेकांची गरज भासू लागली, माणसांचे गट तयार झाले, एकमेकांना संरक्षण देऊ लागले, मग गावं तयार झाली, मग त्यातूनच नागरी संस्कृती तयार झाली. आणि ह्या स्थिर झालेल्या समाज व्यवस्थेला गतिमान आणण्यामागे एकच गोष्ट कारणीभूत ठरली, आणि तो म्हणजे चाकाचा शोध. चाकाचा शोध हा क्रांतिकारक ठरला. चाकाचा शोध लागणं सुद्धा इंटरेस्टिंग होते. तर काही ठराविक आदिमानवांना उंचावरून घरगळत जाणारं लाकूड दिसलं, तर तिथून त्याला कल्पना सुचली, आणि मग त्याचाच उपयोग, चाकाचा पहिला उपयोग त्यांनी वाहनं तयार करण्यासाठी नाही केला, तर साधारणपणे प्रथम वापर भांडी तयार करण्यासाठी केला असे म्हटले जाते. नंतर वाहतुकीला सुरुवात झाली, आणि मग खऱ्या अर्थाने संस्कृती उदयास आल्या. त्यामध्ये भारतातील सिंधू संस्कृती, आशिया खंडामध्ये तैग्रीस, युफ्रेटिस व चीनची संस्कृती, आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात प्राचीन संस्कृती जिला मानलं जातं ती नाईल नदीच्या खोऱ्यात तयार झालेली इजिप्तची संस्कृती. सिंधू संस्कृतीचा शोध जो भारतात लागला त्याचं सुद्धा एक इंटरेस्टिंग काम आहे. तर साधारणपणे जेव्हा इंग्रज भारतामध्ये होते, तर भारतामध्ये राहत असताना तर त्यांचं रेल्वेचं काम चालू होतं. त्यामध्ये 1921 मध्ये पंजाब प्रांत जो आपला होता तो आता पाकिस्तानमध्ये आहे, तर रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचं काम चालू होतं. त्यावेळेस खोदकाम करत असताना काही पुरातन विटा आणि चित्रलिपीच्या मुद्रा सापडल्या. त्यावेळेस त्यामध्ये जे पुरातत्व खातं होतं किंवा जे काम चालू होतं, तर ते सर जॉन मार्शल आणि राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने, तर त्यांनी डिगिंग सुरू केलं, उत्खनन सुरू केलं. आणि ते उत्खनन केल्यानंतर 1922 ते 1930 या 8 वर्षाच्या काळामध्ये त्यांना एक संस्कृती सापडली, तिचं नाव सिंधू संस्कृती. तर ही साधारणपणे 5000 वर्षापूर्वीची असावी, हे अजूनही लक्षात येतं. आज मात्र सिंधू संस्कृती पाकिस्तानमध्ये आहे. या उत्खननामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालिबंगन, सुरकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रुपड इत्यादी संस्कृतीचे अवशेष आजही पाहायला मिळतात. म्हणजे आज सिंधू संस्कृतीचा भाग पाकिस्तानमध्ये जरी असला, तर त्यामध्ये भारतातली ही जी काही ठिकाणं मी आत्ता वाचली, या ठिकाणांमध्ये या सिंधू संस्कृतीचे अवशेष काही काळानंतर उत्खनन केल्यानंतर सापडले. आज ही संस्कृती सर्वात प्राचीन नगर हडप्पा आणि मोहनजोदडो या नावांनी प्रसिद्ध आहे. आणि हीच संस्कृती सिंधू नदीच्या काठी, सिंधू आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली होती. हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृती यामध्ये सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये, प्राचीन नागरी संस्कृती बघा, तेव्हाचा आपला आदिमानव सुद्धा म्हणजे त्या काळातला मानव सुद्धा आपला किती हुशार होता हे सुद्धा बघणं क्रमप्राप्त आहे. तर याच्यामध्ये साधारणपणे आपण जर विचार केला, तर रस्ते, घरे, सांडपाण्याची व्यवस्था, सुनियोजित रचना, पुरापासून संरक्षण करण्याकरता उंच जोत्यावर घरे बांधण्यात आली होती. आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने बंद गटारे निर्माण करण्यात आली होती. मोहनजोदडो येथे 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर उंचीचे स्नानगृह मिळालेले आहे. हे कुठे सापडले? मोहनजोदडो येथे 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर उंचीचे. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तत्कालीन काळामध्ये बाथरूम, ज्याला आपण आत्ता म्हणतो बाथरूम कन्सेप्ट, ती होती. मोहनजोदडो हे शहर नदीच्या पुरामुळे 7 वेळा नष्ट होऊन पुन्हा वसवलं गेलेलं आहे, हे सिद्ध होतं. तर ऋतिक रोशनचा एक चित्रपट सुद्धा येऊन गेलेला आहे, तर मोहनजोदडो नावाचा चित्रपट. त्यामध्ये बऱ्यापैकी त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये स्थानिक प्रशासन होतं, स्वच्छता होती, नगररचना होती. नंतर हडप्पाकालीन लोकजीवनामध्ये साधारणपणे परिसरात जे काही उत्खनन करण्यात आलं, सिंधू आणि रावीमध्ये जे काही पुरावे मिळाले, त्यानुसार अन्न कोणते खात होते, तर साधारणपणे तांदूळ, गहू, सातू, खजूर, मांस, मासे, भाज्या, फळे यांचा वापर. वस्त्रामध्ये स्त्री पुरुषांच्या पोशाखात कमरेपर्यंत वस्त्र आणि उपरणाचा वापर होता. कापड विणण्याची कला होती. अलंकारमध्ये सोने, चांदी, तांबे, रत्ने, शिंपले, कवड्या यांचा वापर होता. दागिन्यांमध्ये बाजूबंद, अंगठ्या, दंडापर्यंत बांगड्या, कमरपट्टा यांचा समावेश होता. करमणुकीची साधनं सुद्धा दिसून आलेली आहेत उत्खननामध्ये.
त्यामध्ये नृत्य, संगीत, सोंगट्या, फासे यांचा खेळ. नंतर धार्मिक संकल्पना होत्या, पूजा अर्चना सुद्धा करायचे ते लोक. निसर्ग पूजक आणि मातृपूजक होते बघा आपले. नंतर मातृदेवतेची मूर्ती आणि अग्नीचे अवशेष, हे दोन गोष्टी इथे नमूद कराव्याशा वाटतात. की मातृदेवतेची पूजा म्हणजे आपण जे आता कुलदेवी म्हणतो, कुलदेवता म्हणतो, अगदी त्या पद्धतीने ते मातृदेवतेची पूजा करायचे. निसर्ग पूजक होते. अंत्यविधीच्या संदर्भात म्हटलं जातं की जो व्यक्ती मरायचा त्याच्याबरोबर त्याच्या सगळ्या वस्तू, अन्न, अलंकार, आयुधे सुद्धा पुरवण्यात येत असत. त्याच्याबरोबर त्याचा मृतदेह पुरताना. आज हे शक्य नाही. माणूस मेल्यानंतर सगळे त्याचे दागिने वगैरे काढून घेतात, सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतात आणि मग माणसाला पुरलं जातं. पण जुन्या काळी तसं नव्हतं. तर ते लोक त्या माणसाचं जे काही अलंकार, अन्न, आयुधे काय जे होतं ते पुरत होते. उद्योग व्यवसाय, लोकांचा शेती आणि व्यापार प्रामुख्याने व्यवसाय होता. शेती हा प्रमुख व्यवसाय होता. गहू, तांदूळ, कापूस, सातू, कडधान्य इत्यादी पिकांचं उत्पादन होतं. भांडी सुद्धा वापरत होते, त्यावर चित्र काढत होते, हा व्यवसाय होता. कापडाच्या बाबतीत कापूस व लोकरीपासून धागा तयार करायचा, कापड तयार करायचा, हा सुद्धा त्यांचा एक व्यवसाय होता. व्यापारामध्ये विचार जर केला तर हडप्पा येथे तयार होणाऱ्या मालाचे अवशेष सुमेरियन नावाच्या संस्कृतीमध्ये दिसून येतात, तिथल्या बंदराच्या अवशेषावरून. गुजरातमधलं लोथल इथे मिळालेलं जे बंदराच्या अवशेषावरून हे लोक व्यापारामध्ये प्रवीण आणि अतिशय हुशार होते. हडप्पा येथील लोकांचा व्यापार जलमार्गाने इतर देशांची चालत असल्याचे स्पष्ट होते. तर अशी साधारणपणे ही एक पिढी आहे. पुढची पीडीएफ मी शेअर करतोय. स्क्रीन दिसते तुम्हाला? हो हो सर. सर. हो सर. ओके. वाचतं कोणी? मग नंतर मी एक्सप्लेन करतो. हा मी वाचते सर. सरिता मॅडम वाचताय का? हा होय. ओके, बाकीच्यांनी म्यूट करा. ओके मॅम. इतिहास म्हणजे काय? भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात. इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रापेक्षा वेगळी आहे. असे असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. प्राचीन वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने म्हणतात. या साधनांचा भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकार असतात. भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरे खोटेपणाची कसून तपासणी केली जाते. कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. झाले सर. झालं मॅडम वाचून? हा झाले सर. एक मिनिट. पर्यावरणशास्त्र, ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावरचे उपाय यांचा अभ्यास करते, त्याप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयांचा अभ्यास करते. इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो. भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो.
इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय, अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हे इतिहासाच्या अभ्यासातून समजते. भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्य इतिहास करतो. इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल तसेच माणसांच्या जीवन पद्धतीत कसे बदल होत गेले हे सुद्धा समजून घेता येते. प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र इतिहास असतो. तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांचा स्वतंत्र इतिहास असतो. मानवी संस्कृतीत महत्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला मिळते. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात. जसे की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला ही एक ऐतिहासिक कृती आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. असे म्हणता येईल की स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली. अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतले. त्याने पुढे चाकाचा शोध लावला. मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच तंत्रज्ञानही विकसित होत गेले. ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य असते. इतिहास आणि काल संकल्पना. काळ समजावून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. कालखंड असतो, पण आपल्या सोयीसाठी आपण त्याचे विभाजन करतो. जसे की सूर्योदय झाला की आपण म्हणतो दिवस उजाडला. सकाळ झाली, सूर्यास्त झाला की आपण म्हणतो दिवस मावळला, संध्याकाळ झाली. दिवस मावळून संध्याकाळ झाली की अंधार पडतो. आपण काळाचे विभाजन दिवस आणि रात्र या 2 घटकांमध्ये केले असा त्याचा अर्थ होतो. आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या आसाभोवती फिरते, तसेच ती सूर्याभोवतीही फिरते. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. सूर्यकिरणापासून सतत प्रकाश मिळतो. तरीही आपल्याला मात्र फक्त दिवसा प्रकाश दिसतो आणि रात्री अंधार. हे कसे घडते? पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत असताना तिचा जो पृष्ठभाग सूर्यासमोर येत राहतो तिथे उजेड होत जातो. जो भाग सूर्यासमोरून दूर जात राहतो तिथे अंधार होत जातो. पृथ्वीची स्वतःच्या आसाभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास 24 तासांचा अवधी लागतो. सुमारे 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असा हा अवधी असतो. सोमवार ते रविवार असा 7 वारांचा एक आठवडा, 2 आठवड्याचा म्हणजे 2 पंधरवड्याचा एक महिना आणि 12 महिन्यांचे एक वर्ष अशा पद्धतीने आपण काळाची विभागणी करतो. वर्षामागून वर्षे संपत 100 वर्षाचा काळ संपला की 1 शतक पूर्ण होते. अशी 10 शतके म्हणजेच 1000 वर्षे संपली की 1 सहस्त्रक पूर्ण होते. अशा काळाच्या विभागणीला एक रेखिक विभागणी म्हणतात. आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली असते. येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झाली. मराठीतील इसवी हा शब्द येशू या नावाशी संबंधित आहे. ज्या वर्षापासून इसवी सणाची सुरुवात झाली
ते इसवी सनाचे पहिले वर्ष त्या वर्षाची सुरुवात 1 या संख्येने दाखवली जाते. नंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या पुढच्या दिशेने चढत जाते. इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा काळ इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्र काळाचा इसवी सन 1 ते 1000 असा लिहिला जातो. इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते. या काळातील वर्षे मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या पद्धतीने मांडली जाते. इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात इसवी सन पूर्व 100 या वर्षी झाली आणि ते इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपेल. तसेच इसवी सनापूर्वी पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात इसवी सन पूर्व 1000 या वर्षी झाली आणि ते इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपले. म्हणून इसवी सनापूर्वीच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 100 ते 1 आणि इसवी सनापूर्वीच्या पहिल्या सहस्त्र काळाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 1000 ते 1. इसवी सनापूर्वीचा कालखंड लिहिण्याची पद्धत आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊ. वर्धमान महावीरांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 असा लिहिला जातो. गौतम बुद्धांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 536 ते इसवी सन पूर्व 483 असा लिहिला जातो. कालगणना करणे म्हणजे काळाची लांबी मोजणे. काळ मोजण्याची आपल्याला माहिती असलेली एकके पुढील प्रमाणे आहेत. सेकंद, मिनिट, तास. एकके पुढील प्रमाणे आहेत. सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्रक. सेकंद हे यातील सर्वात छोटे एकक आहे. जगभर कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. त्यामध्ये इसवी सन ही पद्धत अधिक प्रचारात आहे. झालं सर. थँक्यू मॅडम. पुढचा छोटासा पार्ट आहे, कोणी वाचतंय? मी वाचते सर. वाचा मॅडम. तृप्ती मॅडम. जसे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या थोडा राज्याभिषेकाच्या आवाज वाढवा ना तुमचा याचा, थोडं मोबाईलचा. हो. जसे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेक या शकाची सुरुवात केली होती. शालिवाहक शक आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले. या स्थलांतर काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही कालगणना असे म्हटले जाते. इतिहासाच्या काळाची विभागणी करताना प्रामुख्याने 2 टप्पे मानले जातात: प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ. प्रागैतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. प्राग म्हणजे पूर्वीचा. ऐतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध असतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. कलमपणाच्या आधाराने अवशेष आणि ज्या थरात ते सापडले ते मातीचे थर किती वर्षापूर्वीचे आहेत हे समजले की त्यांचा काळ ढोबळमानाने निश्चित करता येतो. जसे की एखाद्या मातीचे भांडे 5000 वर्षापूर्वीचे आहे असा निष्कर्ष कालमापन पद्धतीच्या आधारे निघाला तर असे म्हणता येते की त्या भांड्यांचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्ष इतका आहे. त्याच्या आधारे ज्या संस्कृतीशी ते भांडे निगडीत आहे त्या संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्षे इतका आहे असे सांगता येते. पृथ्वीवरील सजीव. आपणा सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात, जसे की पृथ्वी कशी घडली, ती आता जशी आहे तशी पहिल्यापासून होती की बदलली, तर तिच्या
सुमारे तिच्यामध्ये सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनवलेला एक सर इकडली स्क्रीन नाही दिसत आहे. एक प्रचंड वायूचा तप्त गोळा होता. एक प्रचंड एक पेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात. ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात. त्यापैकी प्राणी सृष्टीचा विचार आपण येथे करू. प्राण्यांची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, प्राणी श्वासोच्छवास करतात. नंबर 2, प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. नंबर 3, काही प्राणी जातीमधील प्राणी अंडी घालतात, त्यातून पिल्ले जन्माला येतात. काही प्राणी आपल्याला जन्म देतात. उत्क्रांती. उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ सतत आणि संथ वेगाने होणारे बदल असा होतो. पर्यावरणातील बदलांशी जुळून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट प्राणी जातीमधील प्राण्यांच्या शरीर रचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात. कालांतराने हेच बदल त्या प्राणी जातीच्या पुढील पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेचे रूप धारण करतात. अशा तऱ्हेने मूळ प्राणी जातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. ही नवीन प्रजाती मूळ प्राणी जातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते. या प्रक्रियेत अनेकदा मूळ प्राणीजात नष्ट पावते. उत्क्रांतीची ही संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने. ज्या प्रजाती बदलल्या पर्यावरणाशी जुळून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात. पृथ्वीवर डायनासोर वर्गातील प्राण्यांच्या अनेक महाकाय प्रजाती होत्या. या प्रजाती अचानक नष्ट झाल्या. एखादी अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण असावे असे मानले जाते. पंख असलेल्या डायनासोरचे अश्मीभूत अवशेष मिळाले आहेत. सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आदिजीव या एकपेशीय सजीवांपासून झाली. एकपेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले. बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होत गेले. या प्रक्रियेतून विविध वर्गातील वनस्पतींची आणि प्राण्यांची निर्मिती झाली. प्राण्यांच्या उत्क्रांतीची टप्पे पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, अपृष्ठवंशीय सजीव, पाठीचा कणा नसलेले सजीव, उदाहरण गोगलगाय. नंबर 2, पृष्ठवंशीय सजीव, पाठीचा कणा असलेले प्राणी, जलचर, उदाहरणार्थ मासा. उभयचर, प्राणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी वावरणारे, उदाहरण बेडूक. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी. पोटात पिल्लाची वाढ पूर्ण झाल्यानंतर आईने त्या पिल्लाला जन्म देणे आणि जन्मानंतर काही काळ तिच्या अंगाच्या दुधावर त्याचे पोषण होणे ही सस्तन प्राण्यांची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. मानव सदृश वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर, यालाच एप वानर असे म्हणतात. मानव सदृश वानराच्या प्रजातीचा वापर प्रामुख्याने झाडावरच होता. ज्या प्रजातीचा वापर झाडावरच होत राहिला त्याचे मूळ वानर स्वरूप कायम राहिले. मात्र त्यांच्या काही प्रजातीचा गवताळ प्रदेशात झाडांऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले. त्या प्रजाती उत्क्रांत होत गेल्या. त्यांच्याप्रमाणे उत्क्रांत होत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली. हे प्रथम आफ्रिका खंडात घडले. त्या मानवालाच आपण आदिमानव असे म्हणतो. आदी म्हणजे प्रारंभीचा. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. ओके, माईक म्यूट करा. तृप्ती मोरे मॅडम, छान वाचन केलं. आणि त्याच्या अगोदर माझ्या मते कोणी वाचन केलं अगोदर? सरिता सुतार. सरिता मॅडम. ओके, आता इतिहासाची व्याख्या आपण बघितलेली आहे. इतिहास म्हणजे काय तर भूतकाळात घडलेल्या घटना. आता तुम्ही वाचन केलंय, मी फक्त यातले महत्वाचे जे पॉइंट्स आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने सांगतोय. हे वाचन मी काय करायला लावतो की ज्ञानाचं दृढीकरण व्हावं. आणि हे वाचन असताना मी ह्या नोट्स तर तुम्हाला पाठवणारच आहे, परंतु हे दृढीकरण तुमचं चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून मी तुम्हाला याच्यात सहभागी करून घेत असतो. आता इतिहास काय आहे तर भूतकाळात घडलेल्या घटनांचं शास्त्र. शास्त्र म्हणजे काय असतं तर साधारणपणे कुठल्याही विषयाला
शास्त्र केव्हा म्हटलं जातं, जेव्हा त्याची सुसंगत मांडणी केली जाते, त्याला शास्त्र म्हटलं जातं. आता इतिहास हे सुसंगत शास्त्र आहे, बरोबर आहे की, कारण त्याची मांडणी अशी विशिष्ट पद्धतीने केलेली आहे. याचा उपयोग काय आहे, तर इतिहासाचा आणि इतर विषयांचा काय संबंध वेगळा आहे, तर इतिहासाचा उपयोग पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळण्यासाठी तो उपयुक्त आहे. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे आपण लिहू शकत नाही, तर त्यामध्ये इतिहासाची साधनं वापरली जातात. मग इतिहासाची साधनं कोणती आहेत, तर भौतिक साधनं आहेत, लिखित साधनं आहेत आणि मौखिक साधनं आहेत. तर यांचा विचार जर आपण केला तर त्यामध्ये मग प्राचीन वस्तू, वास्तू, वस्तू आणि वास्तूमध्ये काय फरक आहे, एखादी बांगडी, एखादा घट किंवा मातीचं मडकं सापडलं ती झाली वस्तू. आणि वास्तू म्हणजे काय, तर त्यांनी जे काही बांधून ठेवलेलं आहे, उदाहरणार्थ मग जे काही भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर आहे, जे पूर्वजांनी काही बांधून ठेवलेले आहेत, तर ती मंदिरं असतील किंवा मग वेगवेगळे स्तूप असतील, तर ह्या झाल्या वास्तू. शिल्पे, आता शिल्पकलेमध्ये पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत लोक निपुण आहेत. भांडी आहेत, नाणी आहेत. नाणी आता शिवरायांच्या काळातली नाणी आपण बघत असतो, कोरीव लेख आहेत, ताम्रपट आहेत, म्हणजे जे तांब्यावर तांब्याच्या पत्र्यावर जे ताम्रपट म्हणतो त्याला आपण, ग्रंथ आहेत, हस्तलिखित आहेत, कथा, कहाण्या, लोकगीते. तर यांचं पुढे जाऊन वर्गीकरण झालं जातं भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकार. साधारणपणे पुराव्यांचा वापर केला जातो, खरे खोटेपणाची तपासणी केली जाते आणि जे कसोटीला उतरले त्यांनाच इतिहासाच्या मांडणीमध्ये स्थान मिळत असतं आणि मग इतिहासाच्या घटना क्रमवार मांडल्या जातात. जसं पर्यावरण शास्त्रामध्ये आहे त्यांचा उपाय, त्यांचे प्रश्न, तसं भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतींचे परिणाम यावरून इतिहास आपण शोधत असतो. आता तुम्ही म्हणणार की मग इतिहासाचा उपयोग काय आहे, झालेल्या घटना घडून गेल्या, तर इतिहासाचा उपयोग असा होतो की इतिहासामुळे आपल्याला मदत होते, आपल्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या त्या चुका आपण करू नये, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर विचार केला तर वास्को दी गामा जेव्हा कालिकत बंदरावर आला होता त्यावेळी झामोरीन नावाचा राजा होता. त्या राजाने जर परवानगी दिली नसती, झामोरीन राजाने, तर वास्को दी गामाला, तर वास्को दी गामा आता आला नसता आणि मग भारतात इंग्रजांचं राज्य निर्माण झालं नसतं. मग आता ही एक छोटीशी कृती आहे, बरोबर आहे की नाही. किंवा दिल्लीचा बादशाह आजारी पडल्यानंतर एक इंग्रज डॉक्टर जर त्यांना रिपेअर करतोय, तर तिथून इंग्रजांना एंट्री मिळत असते. म्हणजे या ज्या गोष्टी घडतात, मग कोणाला कधी एंट्री करायची किंवा कोणता शत्रू कधी आपल्यामध्ये येऊ शकतो, तर ह्या ज्या चुका झाल्या त्या चुकांमधून आपण शिकायचं असतं. म्हणून इतिहासाचा अभ्यास मानवी समाजाच्या प्रगतीसाठी महत्वाचा आहे. यामध्ये इष्ट काय, अनिष्ट काय हे समजणं सोपं होतं. वर्तमान काळात आपण कसं वागलो तर भविष्यकाळ कसा चांगला होईल हे समजतं. व्यक्तींच्या ज्या थोर व्यक्ती झाल्या त्यांच्यातून स्फूर्ती आणि प्रेरणा आपल्याला इतिहासामधून मिळत असते. जसं छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज असे अनेक महान नेते आहेत की ज्यांच्या चरित्रातून आपल्याला प्रेरणा मिळते. इतिहासामुळे संस्कृतीची वाटचाल कशी झाली, देवाणघेवाण कशी झाली ते आपल्याला समजतं. माणसाच्या जीवनामध्ये कसा बदल झाला, कशा पद्धतीने गाव, जिल्हा, राज्य, देश, मग त्यातून आपण इतिहासाचे भाग पाडत गेलो. मग पृथ्वी, डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस यांचा स्वतंत्र इतिहास आपल्याला समजतो. शास्त्रज्ञांची माहिती समजते. मानवी संस्कृतीत झालेले बदल, शोध लावणारे शास्त्रज्ञ यांची माहिती आपल्याला मिळते. साधारणपणे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हे घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात. जसे की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला, ही ऐतिहासिक कृती आहे. आणि मग त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 हा भारत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना का झाली, तर स्वातंत्र्य लढा नावाची कृती आपण केली, बरोबर आहे की नाही. म्हणजे भूक लागली म्हणून जेवण केलं, बरोबर आहे की नाही. मग स्वयंपाक बनवला, कृती स्वयंपाक बनवण्याची का लागली, केली तर भूक लागली म्हणून. तसं स्वातंत्र्य लढा ही कृती केली म्हणून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं. त्यानंतर थोडं मागे गेलं तर फार पूर्वीच्या काळापासून मानवाने हत्यारं निर्माण करण्याची कला अवगत केली. अग्नीचा वापर, मग त्यामध्ये शारीरिक, बौद्धिक विकास जोडीनेच चाकाचा शोध, मग तंत्रज्ञानाचा शोध लागत गेला आणि मग हे शोध लागत गेलेले आहेत. हे कसे लागले, अग्नीचा शोध लागला, चाकाचा शोध लागला, म्हणून आजपर्यंत आत्ताच्या घडीला आपण हवेत का उडतोय किंवा आपण गाड्यांवर का फिरतोय, टू व्हीलर, फोर व्हीलर, काय काय जी प्रगती होते आहे, तर
तर हे सगळं सगळं मागचा जो शोध लागलेला असतो त्याचा आधार असतो. तो आधार मानून आपण पुढे मग प्रगती करत असतो. म्हणून इतिहासाचा अभ्यास आवश्यक आहे. त्यानंतर काळ जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला हे मी आता बाकीचं काही वाचत नाही, दिवस रात्र वगैरे, हे तुम्हाला समजलेलं आहे. मग याच्यामध्ये साधारणपणे आपण 2 भाग पडतो, दिवस आणि रात्र. काल मी तुम्हाला बोललो की परिवलन, परिभ्रमण, स्वतःभोवती फिरते पृथ्वी 24 तास, सूर्याभोवती फिरते 365 दिवस, त्याला वर्ष म्हणतात. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे कारण सूर्य हा तारा आहे, बाकीचे ग्रह आहेत. याच सूर्यकिरणांपासून आपल्याला प्रकाश मिळतो आणि मग पृथ्वीच्या स्वतःच्या आसाभोवती जो भाग सूर्यासमोर येतो तिथे उजेड होतो. जो भाग सूर्याच्या बॅकसाईडला येतो, म्हणजे सूर्य पुढे आहे आणि पृथ्वीच्या बॅकसाईडला जो भाग राहिला तिथे अंधार राहतो. मात्र जिथे अंधार आहे तिथे प्रकाश पुन्हा येणार, कारण पृथ्वी परिवलन करत असते. म्हणून आता आपण अंधारात आहोत, काही देश आता उजेडात असतील. उद्याचा विचार केला तर काही देश अंधारात राहतील, आपण उजेडात राहणार आहोत. तर हा बेसिकली याच्यामधला फरक आहे. त्यानंतर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने आठवडा, महिना, 12 महिने हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर 100 वर्षांचा काळ संपला की मग एक शतक होतं. असे 10 शतक झाले की 1000 वर्ष होतात, त्याला सहस्रक म्हणतात. मग ही विभागणी जी केली त्याला एकरेखिक विभागणी म्हणतात. 1, 100, 1000, 10,000 या पद्धतीने. आणि जी दिनदर्शिका तयार करण्यात आलेली आहे, जी जगभर मान्य आहे, ती येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ सुरू झाली. आणि मग जिथून येशू ख्रिस्तांचा जन्म झाला तिथून इसवी सनाचं पहिलं वर्ष सुरू झालं. तर इसवी हा शब्द येशू या नावाशी संबंधित आहे. आणि मग ही सुरुवात 1 या अंकाने दाखवली. त्यानंतर 1 ते 100, 1 ते 1000, मग पहिला काळ, पहिल्या शतकाचा काळ. 1 ते 1000 असेल तर पहिल्या सहस्त्रकाचा काळ लिहिला जातो. त्यानंतर मग या येशू ख्रिस्तांच्या जन्मापूर्वीचा जेवढा काही काळ झालेला आहे मग तो इसवी सन पूर्व काळ म्हणून ओळखला जातो. या काळामध्ये वर्ष मोजताना मग प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या क्रमाने मांडली जाते. बरोबर आहे की नाही? म्हणजे उदाहरणार्थ इसवी सनापूर्वीचं पहिलं शतक सुरू झालं आणि इसवी सन पूर्व 100 वर्षी ते झालं आणि ते इसवी सन पूर्व 1 वर्ष या संपलेलं आहे, अशा प्रकारची मांडणी आहे. तसंच हजाराच्या बाबतीत आहे. त्यानंतर कालखंड जो लिहिला जात होता, आता उदाहरणार्थ वर्धमान महावीर जे आहेत, तर हे पण साधारणपणे एक राजे होते. त्यानंतर मग त्यांनी भगवान गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे फार श्रीमंत घरातली मुलं होती. जेव्हा त्यांना जीवनाचा अर्थ समजला त्यांनी त्यागवृत्ती धारण केली आणि मग 24वे भगवान तीर्थंकर म्हणून 24वे तीर्थंकर म्हणून वर्धमान महावीर हे जन्माला आले आणि मग खऱ्या अर्थाने तो काळ सुरू झाला. गौतम बुद्ध सुद्धा जे आहेत ते अतिशय श्रीमंत घरातले होते, परंतु त्यांना काही घटना आपल्या डोळ्यांना दिसल्या. जाणारा मृतदेह, प्रेत यात्रा दिसली, भिकारी दिसला. आणि मग आपण एवढ्या आलिशान बंगल्यामध्ये राहतो, आलिशान वाड्यामध्ये राहतो, पॅलेसमध्ये राहतो, हे सगळ्या गोष्टी त्यांना न पचनी पडण्यासारख्या होत्या. वैराग्य वृत्ती त्यांनी धारण केली आणि मग गौतम बुद्ध नावाचा व्यक्ती खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये जन्माला आलेला आहे. जो सिद्धार्थ नावाचा राजपुत्र होता तो गौतम बुद्ध झालेले आहेत. तर असा एक काळ आहे. म्हणजे वर्धमान महावीरांचा काळ हा इसवी सन पूर्व 599 होता, तर इसवी सन पूर्व 527. लक्षात ठेवायचं, इसवी सन पूर्व मध्ये आपण रिटर्न येत असतो आणि इसवी सन मध्ये आपण पुढे जात असतो. म्हणून 536 आणि 483 म्हणजे आपण मागे आलोय, तेवढा त्यांचा काळ होता. त्यानंतर मग इसवी सन मध्ये आपण पुढे जात असतो, एवढं लक्षात ठेवा. कालगणना कशी केली जाते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. सेकंद सगळ्यात छोटं एकक आहे, इसवी सन सगळीकडे आहे. उदाहरणार्थ आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राज्याभिषेकाच्या संदर्भात 1674 मध्ये राज्याभिषेक शक या शकाची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर 2 कालगणना त्यावेळेस अस्तित्वात होत्या, शालिवाहन शक आणि विक्रम संवत या 2 कालगणना होत्या. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतरण केले. आता हिजरी नावाची कालगणना मुस्लिम धर्मामध्ये सुरू झाली. ती प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जेव्हा मदिनेला, मक्का मदिना जे आहे तिथे हज यात्रा असते, तिथे स्थलांतर केलं आणि हिजरी नावाची कालगणना सुरू झाली. त्यानंतर भारत हा सर्व धर्म जाती पंथ मानणारा देश आहे, धर्मनिरपेक्ष देश आहे. तर आपल्या या देशामध्ये पारशी समाज सुद्धा
त्यांची एक कालगणना आहे, त्याला शेहेनशाही म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, हिजरी मुस्लिम धर्म, शेहेनशाही ही पारशी समाजाची आहे. इसवी सन येशू ख्रिस्तांमुळे सुरू झालेली कालगणना आहे. त्यामध्ये इतिहासाचे 2 टप्पे आहेत, एक प्रागैतिहासिक काळ, एक ऐतिहासिक काळ. म्हणजे ज्यावेळेस लिखित पुरावा उपलब्ध नव्हता इतिहास लिहिण्यासाठी, प्राक म्हणजे पूर्वीचा म्हणून प्रागैतिहासिक, आणि ऐतिहासिक काळ म्हणजे इथे लिखित पुरावा उपलब्ध आहे म्हणून तो ऐतिहासिक काळ झाला. कालमापनाच्या आधारे अवशेष, जे काही मातीचे थर सापडले, तर यांच्या बाबतीत ढोबळमानाने आपल्याला निश्चित करता येतं. एखादे मातीचे भांडे 5000 वर्षापूर्वीचे आहे याचा अर्थ जर निघाला तर ते असे म्हणता येते की त्या भांड्याचा काळ साधारणपणे इसवी सन पूर्व 3000 वर्षे इतका आहे. ओके, तर ही त्याच्यामधली माहिती आहे. त्यानंतर पृथ्वीवरील सजीव कसे तयार झाले, तर साधारणपणे 4500 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळवलेला प्रचंड वायूचा गोळा तयार झाला, त्याला आपण पृथ्वी असं म्हणत असतो. मग या पृथ्वीवर एक पेशी सजीव सूक्ष्म आहेत, त्याच्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा वापर करत असतो. उदाहरणार्थ हा अमिबा तुम्हाला दिसतोय, अमिबाचं चित्र आहे. प्राण्यांची वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत, ती सांगायची गरज नाही. श्वासोच्छ्वास करतात, हालचाल करतात, अंडी घालतात. म्हणजे अंडज आणि जरायुज हे 2 प्रकार आहेत. ज्यांचा अंड्यातून जन्म होतो त्यांना अंडज म्हणतात, ज्यांना आई जन्माला घालते त्यांना जरायुज म्हणतात. उत्क्रांती हा शब्द महत्वाचा आहे. मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, क्रांती आणि उत्क्रांतीमध्ये काय फरक आहे, कोण सांगतो? क्रांती आणि उत्क्रांतीमध्ये काय फरक आहे सांगा, सांगता येईल कोणाला? क्रांती आणि उत्क्रांतीमध्ये काय फरक आहे? माझा आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय माझा? हो सर. क्रांती आणि उत्क्रांतीमध्ये काय फरक आहे सांगता येईल कोणाला? तर लक्षात ठेवायचं, क्रांती म्हणजे ही सडनली होत असते, अचानकपणे झालेला बदल, त्याला म्हणतात क्रांती. बरोबर आहे की नाही? मग आणि उत्क्रांती म्हणजे काय, तर सतत आणि संत वेगाने होणारे बदल. क्रांती ही सडनली होते, उत्क्रांती ही हळूहळू होते, हा लक्षात ठेवायचा आहे. मग शरीर रचनेत बदल झाला, पर्यावरणात बदल झाला, प्राणी जातीच्या पुढील पिढ्यांमध्ये हेरिडिटी तयार झाली, अनुवंशिकता आली, आई वडिलांचे गुणधर्म मुलांमध्ये आले, तसं प्राण्यांचे गुणधर्म त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये आलेले आहेत. हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. मुळात ही उत्क्रांतीची संकल्पना कोणी मांडली ते सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे, आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला नाव घ्यावं लागतं ते चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाचं, ज्यांनी ही संकल्पना मांडली. आणि ज्या प्रजाती ह्या स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, चार्ल्स डार्विनचा सिद्धांत ज्या थीमवर आहे, ज्या प्रिन्सिपलवर आहे, त्या प्रिन्सिपलचं नाव आहे, त्या तत्वाचं नाव आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, जगण्यासाठी संघर्ष. ते असं म्हणतात की जो जगण्यासाठी संघर्ष करेल, त्या वातावरणाशी जुळून घेईल, तो जगेल, आणि जो संघर्ष करू शकत नाही, जुळून घेऊ शकत नाही, असा व्यक्ती, असा प्राणी जगू शकत नाही. याला म्हणतात स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, जगण्याचा संघर्ष. पृथ्वीवर डायनासोर वर्गातील प्राण्याच्या अनेक महाकाय प्रजाती होत्या. या प्रजाती अचानक नष्ट झाल्या. एखादा अचानक आलेलं संकट, पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल याच्यामुळे डायनासोर सारखी प्रजाती नष्ट झाली असावी असा कयास आहे. पंख असलेला डायनासोर असावा असं सुद्धा मानलं जातं. त्यामध्ये मग एक पेशीय प्राणी, बहुपेशीय प्राणी, युनिसेल्युलर ॲनिमल्स, मल्टीसेल्युलर ॲनिमल्स तयार झाले. हळूहळू मग वनस्पतींची, प्राण्यांची निर्मिती झाली. चित्रामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा डायनासोर असावा असं मानलं जातं. हे कल्पना चित्र आहे. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर प्राण्याच्या उत्क्रांतीचे टप्पे अपृष्ठवंशीय, ज्यांना पाठीचा कणा नाही, उदाहरणार्थ गोगलगाय, आणि पृष्ठवंशीय म्हणजे व्हर्टिब्रेट अँड नॉन व्हर्टिब्रेट, पाठीचा कणा असलेले, पाठीचा कणा नसलेले, पाठीचा कणा असलेले मग जलचर प्राणी. त्यानंतर मग पुढे उभयचर, म्हणजे मी काल तुम्हाला अरिस्टॉटलचं उदाहरण दिलं होतं, त्याने कशा पद्धतीने वर्गीकरण केलं होतं. तर ॲम्फिबियन्स, उभयचर म्हणजे पाणी आणि जमीन
दोन्ही ठिकाणी राहणारे. त्याचं उदाहरण जे आहे ते बेडूक आहे. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी. सस्तन म्हणजे ज्यांच्या मातेला दुग्ध ग्रंथी असतात, उदाहरणार्थ वटवाघूळ. त्यानंतर मग मानवी बाबतीत विचार केला तर आईचं दुधातूनच ते बाळ मोठं होत असतं सुरुवातीच्या 6-7 महिन्याच्या काळामध्ये. तर सस्तन प्राणी आहोत आपण. पोटात पिलाची वाढ पूर्ण झाल्यानंतर आईने त्या पिलाला जन्म देणे आणि आपल्या अंगावरचं दूध देणं हे सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर एप नावाचं माकड आपण पाहिलं, त्याची माहिती आपण ऑलरेडी पहिल्या PDF मध्ये घेतलेली आहे. नंतर अनेक काही प्रजातींचा गवताळ प्रदेशात झाडांऐवजी जमिनीवर भाग पडले राहण्यासाठी त्या प्रजाती उत्क्रांत होत गेल्या आणि ज्यांच्यापासून क्रमाने उत्क्रांती होत गेली अशी प्रजाती अस्तित्वात आली. हे कुठे घडलं? तर हे पहिल्यांदा आफ्रिका खंडामध्ये घडलेलं आहे. आणि हे जे काही आफ्रिका खंडामध्ये घडलं, तो जो पहिल्या मानवाच्या बाबतीत घडलं त्याला म्हटलं जातं आदिमानव. तर आदिमानव जो आहे तो आदि म्हणजे प्रारंभीचा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं की मानवाची वाटचाल कशी झाली हे फार महत्वाचं आहे. ते एकदा मी समजून सांगतो. तर हातांचा कुशलतेने वापर करणारा पहिला कुशल मानव आला. त्याच्यामध्ये तो आफ्रिका खंडातील 2 ठिकाणी आपल्याला दिसून येतो कुशल मानव, टांझानिया आणि केनिया. त्याच्यामध्ये लुई लिकी हा जो शास्त्रज्ञ होता याने या बाबतीत संशोधन केलं. त्याने या मानवाला होमो हॅबिलस हे नाव दिलेलं आहे. त्यांच्या अवशेषांबाबत त्याने बनवली काही हत्यारे मिळाली. लॅटिन भाषेमध्ये होमो शब्दाचा अर्थ मानव होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. लुई लिकी जो होता त्या लुई लिकीने होमो हॅबिलस हे नाव दिलेलं आहे. अशा पद्धतीचा कुशल मानव होता. कुशल मानवाने बनवलेली दगडाची हत्यारं आपल्याला दिसत आहे. आणि हा मानव कुठे सापडला? टांझानिया आणि केनियामध्ये. त्यानंतर हॅबिलसचा अर्थ होतो हॅबिलस. याला होमो हॅबिलस का म्हणतात? तर आपल्या हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव. तो 2 पायांवर उभा राहून चालू शकत होता, मात्र त्याचा पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता, किंचित बाक आलेला होता. या मानवाचा मेंदू एक वानरापेक्षा मोठा होता. त्याच्या चेहऱ्याचे हातापायांची वैशिष्ट्ये सारखी होती. ताठ कण्याचा मानव हा म्हणजे पुढचा मानव, ज्याला होमो इरेक्टस असं म्हटलं जातं. ताठ उभा राहणारा पहिला होता होमो हॅबिलस, दुसरा आहे होमो इरेक्टस. याचा मेंदू विकसित झालेला होता. याला अग्नीची ओळख झाली होती. जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचं तंत्र त्याने सुरू केलं असावं. तो हातकुराडी सारखी हत्यारं बनवायचा. आशिया आणि युरोप खंडामध्ये ही हत्यारं मिळाली आहेत, म्हणजे याचा अर्थ होमो इरेक्टस इथे असावा. त्यानंतर पहिला मुद्दा होता होमो हॅबिलस, दुसरा आहे होमो इरेक्टस आणि तिसरा जो आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. आणि याच शक्तिमान मानवाला निअँडरथल मानव असं म्हटलं गेलेलं आहे. हा ताठ कण्याच्या मानवापेक्षा थोडा मोठा होता, शक्तिमान होता. शक्तिमान मानव मग गुहेमध्ये राहायला लागला आणि मग दगडे, गोटे, तासून, छिलके यापासून तो हत्यारे बनवायला लागला. भाला, खुराड अशी शस्त्र तयार करायला लागला. तो आगीवर अन्न भाजून खायला लागला आणि मग खऱ्या अर्थाने त्याला ती कला साधली, ती म्हणजे अग्नी निर्माण करण्याची. त्याने काही काळ कलात्मक कौशल्य आत्मसात केली. तो जुजबी आवाज काढू लागला. कोणता मानव जुजबी आवाज काढू लागला? तर लक्षात ठेवायचं निअँडरथल मानव जो होता तो जुजबी आवाज सुद्धा काढू लागलेला होता. त्यानंतर पुढे महत्वाची गोष्ट आपण बघूया. काळाच्या ओघात काय झालं की त्याची भाषा पद्धती कोणती होती सांगता येत नाही, पण काही समूह आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया खंडामध्ये आलेले आहेत. शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत मानव आला, तो बुद्धिमान मानव. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे युरोपमध्ये नांदत होते. सुमारे 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कर्ब 14च्या आधारे सांगितले जाते. आता कार्बन 14 काय आहे? तर कार्बन डेटिंग मेथड असते. यामध्ये एखादा अवशेष सापडल्यानंतर ते अवशेष कोणत्या काळातलं आहे, शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे की काय, तर याचा शोध कर्ब 14 द्वारे लावला जातो. याला कार्बन 14 मेथड म्हणतात. आधीच्या कोणत्याही मानवाने विचार करण्याची अधिक क्षमता ही बुद्धिमान मानवामध्ये आहे. त्याला होमोसेपियन म्हणतात. सेपियन म्हणजे बुद्धिमान. युरोपमध्ये सेपियनला क्रोमॅनॉन असं म्हटलं जातं. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये
सापडलेले आहे. तो चित्र काढू लागला, विचार करू लागला, कलात्मक बुद्धीचा वापर करू लागला आणि हीच मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगल्भ झाली आणि मग याच बुद्धिमान मानवाचा पुढचा टप्पा आहे प्रगत बुद्धीचा मानव आणि तो म्हणजे आपण आहोत, ज्याचं नाव आहे होमो सॅपियन सॅपियन. तर अशा पद्धतीने आज एक महत्वाचं लेक्चर आपण घेतलेले, ज्या